नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला 5वा धडा आहे त्याचं नाव काय? गोवा जैसा मैंने देखा. काय आहे त्याचं नाव? गोवा जैसा मैंने देखा. आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया. अगले दिन हमने बस से गोवा घूमने की योजना बनाई. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही काय केले? कोणती योजना बनवली की आम्ही बस मधून फिरायला जाणार आहे. वैसे घूमने फिरने के लिए यहाँ बाइक आदि किराए पर मिल जाती है, परंतु इथे फिरायला किंतु घुमायला इथे बाइक भेटलेली जाती और उन पर ही घूमने में मजा भी आता है आणि त्यावर बसून आम्हाला फिरायला खूपच आनंद वाटते. लेकिन बच्चों के कारण हमने बस से योजना मुनासिब समजा, परंतु आमच्या सोबत मुले पण होते. त्यांना बघून आम्ही काय केले की बस यांची योजना केली. यहाँ सी फूड की अधिकता होने के कारण शाकाहारी पर्यटकों को सुस्वादी भोजन की समस्या से भी दो चार होना पड़ता है. सी फूड म्हणजे जे मांस मच्छी असा होते, मच्छी किंवा मटन असा. तर यातून जे खूपच लोक असं आहे जे शाकाहारी आहे, ते शाकाहारी पर्यटकाला चांगले भोजन नाही भेटतात, तर यांच्या समस्याचा यांना 2-4 होऊ लागत होते. काफी भटकने के बाद अच्छा भोजन मिल गया. काफी फिरून जाणार होते, फिरत फिरत आम्हाला चांगला भोजन भेटला. समजो किस्मत और जेब तो ढीली ही हो गई. आमची किस्मत होती आणि जेब तो ढीली ही झाली, म्हणजे पैसे जादे लागले. ये समस्या हमें पहले से पता थी आणि हा मोठ्या समस्या आहे, आम्हाला पहिलेच जाहीर होता. इसलिए हम अपने रिसॉर्ट से स्यूट में उपलब्ध किचन में ही भोजन करते थे. या परिस्थितीतून आम्ही काय करत होतो, आमचा जो रिसॉर्ट होता त्यातून सूट म्हणजे आम्ही किचन गेलेले होतं आणि तिथे आम्ही भोजन बनवत होते. सबसे पहले हम अंजुना बीच पहुंचे. सबसे पहले आम्ही कुठे पोहोचले? अंजुना बीच इथे पोहोचले. गोवा में छोटे बड़े करीब 40 बीच है, लेकिन प्रमुख 7 या 8 ही है. गोवा यातून किती बीच आहे? 40 बीच आहे, परंतु सबसे प्रमुख म्हणजे महत्वाची जे आहे ते 7 या 8 आहे. अंजुना बीच नीले पानी वाला पथरीला बहुत ही खूबसूरत है. आणि अंजुना जो बीच आहे ते कसं आहे? निळ्या पाणीचं आहे आणि पथरीले आहे, ते खूपच छान आहे. इसके एक और लंबी सी पहाड़ी है. त्यातून एक वर काय आहे? लंबी खूपच लांब पहाड़ी आहे, जहां से बीच का मनोरम दृश्य देखा जा सकता है. तिथून आम्ही जे बीच आहे त्यांचं खूपच मनोरम म्हणजे मोहित करणाऱ्या दृश्य आम्ही पाहणार आहे. समुद्र तक जाने के लिए थोड़ा नीचे उतरना पड़ता है. समुद्र याचत जायला खाली यायचं आहे आपल्याला. नीला पानी काले पत्थरों पर पछाड़ खाता रहता है. जे नीले पाणी आहे ते काळ्या पत्थराला काय करते? पछाड करत होतं, म्हणजे ते पाणी तिथे येत होता. नीला पानी काले पत्थरों पर पछाड़ खाता रहता है. पानी ने काट कर इन पत्थरों में कई छेद कर दिए हैं. आणि जेव्हा पाणी येतात किंवा जल येतात त्या पत्रावर, त्यातून जात जाता हे काहीही छेद केलेले आहे, पत्रावर काही छेद केलेले आहे, जिससे ये पत्थर कमजोर भी हो गए. त्यातून हा पत्थर जे आहे ते कमजोर झालेले आहे. साथ ही समुद्र के काफी पीछे हट जाने से कई पत्थरों के बीच में पानी भर गया है. यातून जे समुद्र आहे खूपच मागे आलेले आहे, यातून पत्थर जे आहे खूपच पाणीचे आतमध्ये गेलेले आहे. इससे वहां काई ने अपना घर बना लिया. त्यातून काई म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, पाणी जेव्हा जास्त होतं त्यातून हरी असा परत जमलेली असते त्यांना म्हणतात. तर असा तिथे खूपच काई झाली आहे. फिसलने का डर हमेशा लगा रहता है. त्यातून आम्ही फिसलून जाणार आहे असा भय लागत होता. लेकिन संघर्षों में ही जीवन है. म्हणून इथे एक गोष्टी सांगितल्या आहे, एक बातमी सांगितली आहे की हा संघर्ष मध्ये ही आपला जीवन आहे. इसलिए यहाँ घूमने का भी अपना अलग आनंद है. म्हणून इथे फिरायला पण आपला वेगळाच आनंद आहे. यहाँ युवाओं का है, इसलिए यहाँ घूमने का भी अपना अलग आनंद है. यहाँ युवाओं के दल तो अपनी मस्ती में ही डूबा रहता है. इथे फिरायला आपला एक वेगळाही आनंद आहे. यातून युवा आहे म्हणजे
की जे कमी उम्रचं होते, जैसे 20-25 याचं उम्र होतं, त्यांना म्हणतं युवा. त्यांचं खूपच वेगळाही मस्ती होती। लेकिन परिवार के साथ आए पर्यटकों का ध्यान अपने बच्चों को खतरों से सावधान रहने के दिशा निर्देश देने में ही लगा रहता है। आणि जेव्हा लोक परिवारजनक यासोबत येतात ते पर्यटक मध्ये, तर आपल्या बच्चाला कसे आपल्या मुलाला कसं हा खतरातून सावधान राहावा यांच्या दिशादिश चालला होता। मैंने देखा कि समुद्र किनारा होते हुए भी बेनालियम बीच तथा अंजुना बीच का अपना अपना सौंदर्य है। मी असं पाहिले की समुद्राचे किनारे आहे, कोणता बेनालियम बीच आणि अंजुना बीच यांचं आपल्या आपल्या सौंदर्य आहे, खूपच प्राकृतिक सौंदर्य आहे। बेनालियम बीच रेतीला तथा उथला आहे। बेनालियम बीच कसं आहे, रेती आहे, त्याच्याकडे खूपच रेतीला आहे आणि काही उथलेला पण आहे। यह मछुआरों की पहिली पसंत है, यांना मछुआरा खूपच आवडते, यांची ही पहिली पसंत आहे। यहाँ सुबह सुबह बड़ी मात्रा में मछलियां पकड़ी जाती है। इथे सकाळी खूपच मात्रावर म्हणजे खूपच माशी पकडली जातात आहे। लेकिन मजे की बात यह है कि इतनी सारी मछलियां स्थानीय बाजारों में ही बेची जाती, परंतु हे खूपच चांगली बात आहे की इथेही राज्याच्या स्थानीय बाजार आहे, तिथे विकलेली जाते। ही मच्छी सगळं इथेही विकलेली जाते। इनका निर्यात बिल्कुल भी नहीं होता, यांचा निर्यात कधीही नाही होते। इसके विपरीत अंजुना बीच गहरा और नीले पाणी वाला आहे, यांचा खूपच वेगळा। अंजुना जो बीच आहे ते खूपच गहरून आहे, म्हणजे खूपच आतमध्ये आहे आणि त्याचा रंग कसा आहे, निळे आहे। यह बॉलिवूड की पहिली पसंत आहे, हा बॉलिवूडची पहिली पसंत आहे, कारण इथे येऊन लोक शूटिंग करते, जे फिल्म आहे, जे चित्रकार बघे लोक येतील इथे येऊन फिल्म करतात। यहाँ कई हिट फिल्मों की शूटिंग हुई है, इथे खूपच चांगला फिल्माची शूटिंग झालेली आहे। दोनों बीच व्यावसायिक है, दोघं बीच कोणता है, व्यावसायिक बीच आहे, पर मूल अंतर व्यवसाय की प्रकृति का है। इसके बाद हम लोग दिन भर पणजी शहर देखते रहे आणि खूपच व्यवसाय आहे, प्राकृतिकतून आहे, याचं नंतर आम्ही कुठे सगळं जो दिन आहे, आमचा जो सगळा वेळ आहे ते कुठून केले, पणजी शहरातून गेले। बघा, घूम फिर कर शाम को हम कलिंगवुड बीच पर पहुंचे। फिरता फिरता आम्ही संध्याकाळी कुठे आला, कलिंगवुड या बीचवर आला। यह काफी रेतीला तथा गोवा का सबसे लंबा बीच है, इथे खूप रेती आहे आणि हा गोवाचा सगळा मोठा बीच आहे। 3 से 4 किमी तक फैला है, किती 3 ते 4 किमी तक फैलाव आहे, तिला पसरलेले आहे। यहाँ पर्यटक बड़ी संख्या में आते, इथे खूपच लोक आते, जे पर्यटक आहेत ते इथेही राहतात, इथेच मोठ्या संख्याने येते। यही कारण है कि स्थानीय लोगों के व्यवसाय का केंद्र भी है, हाच कारण आहे की स्थानीय लोक आहे यांचा व्यवसाय केंद्र पण इथेही आलेला आहे। यहाँ कई प्रकार के वाटर स्पोर्ट्स होते हैं, जिनमें कुछ तो हैरत अंगेज है और जिन्हें देखते ही आनंद आता है। इथे काही प्रकारचे स्पोर्ट्स होतात, क्रीडा होतात, यातून असा हे तर अंगेज आहे की त्यांना बघून खूपच आनंद वाटते। आप भी अपनी रुचि के अनुसार हात आजमा सकते हो, आणि तुम्ही पण त्यांच्या रुचीनुसार आपल्या रुचीनुसार याच्यातून हात म्हणजे खेळत होते, या तुम्ही पण असा अंदाजा लगाऊ सकते। मैंने कई खेलों में हिस्सा लिया, लेकिन सबसे अधिक रोमांच पैराग्लाइडिंग में ही आया। मी खूपच खेळावर हिस्सा घेतलेला होता, पण अतिशय रोमांच म्हणजे अतिशय आनंदी आणि अतिशय खूपच आनंद मला पैराग्लाइडिंग मध्ये ही आला। काफी ऊंचाई से अथाह जलराशि को देखना जितना विस्मयकारी है, आणि खूपच उंच जाऊन खाली जलराशीला बघणार खूपच विस्मयकारी आहे, उतना ही भयावह भी। दूर दूर तक पानी ही पानी, तेज हवा और रस्सियों से हवा में लटके हम। आता मला खूपच भयानक आहेत, कारण दूर दूर म्हणजे खूपच दूर दूर आपल्याला पाणी दिसतात आणि त्यातून आपण तेज वाऱ्यावर रस्सीवर मधून हवामध्ये लटकत आहे असा। हम यानी मैं और मेरी पत्नी, इथे म्हणाले आहे लेखक मी, हम म्हणजे मी आणि माझी बायको। दोनों डर भी रहे थे और खुशी भी हो रही थी। दोघांना आम्हाला डरत पण लागत होता, परंतु आनंद भी होत होता। डर इस बात का थे छूट गए तो समझो गए, आम्हाला भय असा वाटत होता की सोडले की आम्ही दोघं पण गेले,
और खुशी इस बात की थी की ऐसा रोमांचक दृश्य पहली बार देखा. आणि आनंद असा मूल्य होत होता मी की हा पहिली बार मी हे सगळं बघत होता. सचमुच अद्भुत आहे. सचमुच खूपच अद्भुत आहे हे. बघा, हम यहाँ 4-6 दिन रहे लेकिन हमारी एक दिनचर्या रही. आम्ही इथे किती दिवस राहिले? किंवा 4 किंवा 6 दिवस. परंतु आमचा एक दिनचर्या होता. सुबह जल्दी उठना, फटाफट नाश्ता करना और दिन भर घूम फिरकर थककर शाम को रिसॉर्ट आकर थकान मिटाने के लिए पूल में तैरना. आमचा दिनचर्या कसा होता? सुबह लवकर उठायचा, फटाफट नाश्ता करायचा आणि दिनभर म्हणजे दिवसभर आम्ही इथे तिथे फिरत होता आणि संध्याकाळी आम्ही रिसॉर्टमध्ये येतात आणि थकान मिटवासाठी आम्ही काय करतो? पूलवर तैरत होता किंवा पोहत होता. एक दिन कोलवा बीच पर हमने बोटिंग का भी आनंद लिया. एक दिवस आम्ही कोलवा या बीचवर बोटिंगचा आनंद पण घेतला होता. यहाँ हमने डॉल्फिन मछलियां देखी. इथे आम्ही काय पाहिले? डॉल्फिन मछली पाहिले. हालांकि ये छोटी थी पर बच्चों ने अच्छा आनंद लिया. हे खूपच लहान होती पण आमचे जे मुलं होते ते खूपच आनंद घेतले. कळलं ना तुम्हाला? हो, बघा. इस दौरान यहाँ नवरात्रि तथा दशहरा पर्व मनाने का सौभाग्य भी प्राप्त हुआ. याच दौरान आम्ही काय पाहिले की नवरात्री आणि दशहरा यांचा पर्व कसा बनवले जातात यांचा पण आनंद आम्ही घेतले. हे आमचं सौभाग्य होता. उत्तर भारत में जिस तरह हर घर तथा गली मोहल्ले में माँ दुर्गा की घट स्थापना कर तथा लड़कियों द्वारा गरबा का पर्व मनाया जाता है, ऐसा यहाँ भी होता है. उत्तर प्रदेश या ठिकाणी लोक नवरात्रीमध्ये काय करते? गली मोहल्ल्यातून काय करते? दुर्गा माताची घट स्थापना करते आणि लडकिया जे आहे ते काय करत होते? मुली जे आहे ते काय करते? गरबाचा हा पर्व करत. असा इथे पण होते आहे. लोग अपने वाहनों की सफाई कर उनकी पूजा करते हैं. लोक काय करत आहे? जे वाहन आहे त्यांचं सफाई करून त्यांचं पूजा करत आहे. और शाम को भगवान की एक पालकी मंदिर ले जाई जाते आणि संध्याकाळी काय करते? एक पालकी आणून त्याच्यामध्ये देव ठेवून त्याची यात्रा करत आहे. इसके बाद एक पेड़ विशेष की पत्तियां तोड़कर लोग एक दूसरे को देखकर बधाई देते. यानंतर काय करत आहे की लोक काय करते? एक पत्ती आहे, एक झाडाची पत्ती आहे, त्याला घेऊन जसं आपल्याकडे पण होते की दशहरा म्हणजे आपण सोन्याचा पत्ती देते, त्यातून एक पत्ते घेऊन लोकांना देते. सबकी अपनी अपनी सांस्कृतिक परंपरा आहे. ह्या लोकांची एक सांस्कृतिक परंपरा आहे. इतने कम दिनों में गोवा का पूरा देख समझ तो नहीं पाया पर इतना जरूर समझ गया कि पश्चिम फैशन में सभ्यता में रचा बसा होने के बावजूद यह भारतीय संस्कृति को पूरी तरह से आत्मसात किए हुए. मला इतके दिवस नाही झाले पण जितके दिवस पण इथे राहिले मला असं वाटलं की गोवा यांचा देख समज मी इथे पाहिला की पश्चिमी फॅशनातून म्हणजे लोक इथे आते फिरता पश्चिम आहे परंतु यांची जी सभ्यता आहे ते खूपच चांगली आहे. यातून भारतीय संस्कृती लोक खूप आत्मसात आहे. त्यांची जी संस्कृती आहे त्यांनी खूपच मान्यता दिलेली आहे. पर्यटक फैशन के रंग में कुछ देर के लिए भले ही स्वयं को रंग कर चले जाते हैं लेकिन स्थानीय लोग अपनी सांस्कृतिक परंपरा की उंगली अब भी पकडे हुए. पर्यटक म्हणजे जो लोक तिथे फिरायला येते ते लोक काय करते? फॅशन करते आणि रंगातच जाते. पण इथे जो लोक आहेत त्यांनी आपल्या संस्कृतीला खूपच मान्य ठेवलेले आहे आणि त्यांची परंपराचा उंगली आजपासून ती पकडलेली आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की आपण कुठेही जायचं तर त्यांची सभ्यता आणि त्यांचे सांस्कृतिक जो आहे ते घेऊन यायचं. म्हणजे लोक तिथे गोवाला जाते, फॅशन कपडा पहनते, काय पहनते, सगळं पहनते. पण जेव्हा त्यांच्या ट्रेडिशनल असतात, जेव्हा त्यांच्या सांस्कृतिक चीजे असतात तेव्हा आपल्याकडे हे सगळं होतं. तर आपण काय करते? साडी घालते किंवा ड्रेस घालते, हे सगळं घालायचं. त्यामधून त्या असं म्हणाले आहे की तुम्ही कितीही फार मोठे होऊया, कितीही चांगला हुआ कुछ पण जे सांस्कृतिकता आहे, जे संस्कृती आहे त्याला कधीही विसरू नये. धन्यवाद.